जय हिंद मित्रांनो, उमंग करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत पोलीस भरतीविषयी महत्त्वाची अपडेट्स। यामध्ये मुंबई पोलीस भरतीचं लेखी परीक्षा कधी होईल, याचं नियोजन कधी आहे ते सांगणार आहे। सोबत ठाणे शहराची लेखी परीक्षाबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि आगामी काळात 10वी-12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात मोठी सुवर्ण संधी कशी येते त्याबद्दल सुद्धा मी चर्चा करणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा। आणि एक गोष्ट पोलीस भरती देणाऱ्यांसाठी चालू घडामोडी विषयी अतिशय महत्त्वाचे नोट्स, डेलीच्या अपडेट्स, आगामी काळात येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये त्यातले प्रश्न येऊ शकतात असे मी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर टाकतोय रोज। नक्कीच इंस्टाग्राम पेज फॉलो करून त्या ठिकाणी दररोजची चालू घडामोडीची नोट्स अवेलेबल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा लेखी परीक्षामध्ये आहे। फ्री मध्ये दररोज टाकत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। चला, आजच्या जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट विषयी बोलूया। तर पहा मित्रांनो, पहिली अपडेट आहे आपल्याकडे मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा विषयी। तर मित्रांनो आपल्याकडे पहिली अपडेट आहे मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा विषयी। लेखी परीक्षे संदर्भात एक परिपत्रक निघालेला आहे आणि या परिपत्रकानुसार मुंबईची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये नियोजित केली आहे। या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा होऊ शकते, किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये, किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये। म्हणजे मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही एप्रिल महिन्यामध्ये शनिवार रविवार बघून कधी पण होऊ शकते। लक्षात ठेवा, आता तुम्हाला जास्त दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले नाही। मुंबईचं ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्याने लेखी परीक्षेवरती फोकस करा। मेरिट कमीच लागणार आहे मित्रांनो, जास्त मेरिटचा विचार करून बसू नका। अभ्यासाला कमी वेळ भेटलेला आहे, त्याचं तुम्ही नक्की सोनं करा। लक्षात ठेवा, मुंबईवाले मेरिटचा विचार न करता अभ्यासाला लागायचंय। त्याच्यानंतर दुसरी आपण येऊया ठाणे शहराची मेरिट लिस्ट बद्दल बोलूया। ठाणे शहराची मेरिट लिस्ट। ठाणे शहराची मेरिट कधी लागणार आहे? अनेक विद्यार्थ्यांचा मला प्रश्न येतोय, मेसेज येत आहेत, फोन सुद्धा येतात की सर ठाण्याचे मेरिट कधी लागेल? मित्रांनो, ठाण्याचं लेखी परीक्षेचं नियोजन हे 10 मार्च ते 14 मार्चच्या दरम्यान मागे एक परिपत्रक निघाला होता, त्यानुसार होणार आणि मेरिट एवढ्या 1 ते 2 दिवसामध्ये लागणार। म्हणजे आज रात्री सुद्धा मेरिट लागू शकते, सांगू शकत नाही। मेरिट 1 ते 2 दिवसामध्ये लागणार आहे, त्यामुळे तयारीत राहा मित्रांनो, जास्त विचार करू नका। ज्या विद्यार्थ्याला 40+ मार्क आहेत त्यांनी तर डेफिनेटली लेखी परीक्षेमध्ये ते क्वालिफाईड आहेत, तयारी करा। कास्टवाले जे आहेत त्यांना 34+ मार्क आहेत, त्यांनी सुद्धा लेखी परीक्षेची त्यांनी देखील लेखी परीक्षेची तयारी करायची आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त तयारी करायची आहे। लक्षात ठेवा, ठाणे शहरावाल्यांनी आवर्जून जास्त दिवस तुमच्याकडे नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लेखीची परिपूर्ण तयारी करा। ठाणे शहराचा पॅटर्न, पोलीस भरतीचा पॅटर्न समजून घ्या आणि त्या अनुषंगाने आता रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे। आणि ठाण्याची मेरिट बद्दल जर बोलायचं ठरलं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दरवर्षी ठाण्याची मेरिट किती लागते ते। ओपनची मेरिट ही 41 पर्यंत जाते, कन्फर्म आहे। कदाचित 1-2 मार्क माग पुढं होऊ शकते, म्हणजे वाढू पण शकते आणि कमी होऊ पण शकते। बाकी कास्टवाल्यांचं तर तुम्हाला माहिती आहे 34+ मेरिट जाते। NTA, NTB, NTC यांची जी सर्वसाधारण उमेदवारांची मेरिट आहे ती जवळपास 38 मार्कापर्यंत ठाणे शहरामध्ये जाते, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला मार्क ज्या पद्धतीने आलेले आहेत त्या पद्धतीनुसार तुम्ही स्टडीवरती फोकस करा, चालू घडामोडी विशेषतः करा, जिल्हा विशेषवरती आवर्जून लक्ष द्या। आणि जेवढ्या पण मी तुम्हाला बोललो की आपल्या इंस्टाग्राम पेजला मी चालू घडामोडीचे नोट्स टाकतो आहे, प्रश्नपत्रिका देतो आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा घ्यायचा आहे। आता पुढचं महत्वाचं गोष्ट म्हणजे आगामी काळामध्ये जवळपास महाराष्ट्र शासनाने 20,000 पदांची पोलीस भरतीची तयारी सुरू आहे आणि ही 20,000 पदांची पोलीस भरती घेतली जाणार आहे। त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करायचं मित्रांनो। वेळ कमी आहे, जितका पण वेळ भेटतो तो आपल्याला कमीच पडतो, म्हणून आगामी काळामध्ये 20,000 पदांची भरती निघणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने तयारी लागा।
पोलीस भरती बरोबर मित्रांनो वनरक्षकच्या जवळपास 1000 जागाच्या आसपास सुद्धा भरती निघणार आहे, त्याचंही परिपत्रक आलेलं आहे. सगळे परिपत्रक वगैरे तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवरती भेटून जातील. ठीक आहे, त्याचंही परिपत्रक आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला तेही रस्ता मोकळा आहे. ज्यांचं वय कमी आहे, ज्यांचं नुकतीच 12वी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अग्निवीर मध्ये सुवर्ण संधी आहे, एआरओ मध्ये सुवर्ण संधी आहे, एसएससी जीडी मध्ये सुवर्ण संधी आहे. त्या ठिकाणी सुद्धा वॅकन्सी निघणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा लागण्याची तयारी तुम्ही करू शकता. मित्रांनो, पोलीस भरती असेल, अग्निवीरची परीक्षा असेल आणि इतर काही गव्हर्नमेंट एक्झाम्स असतील, यांची परिपूर्ण मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी मित्रांनो आजच स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आगामी काळातील सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी घ्यायची आहे. लक्षात ठेवा, वेळ कमी आहे आणि मेहनत जास्त लागते, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे आणि संपूर्ण तयारी आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि आगामी पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, अग्निवीर असेल, त्यांची तयारीला लागायचं आहे. मित्रांनो, अशाच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अपडेट्स भेटत राहतील. तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे, लेक्चर वरती व्हिडिओ पाहिजे असतील तेही तुम्ही कमेंट करू शकता. त्या अनुषंगाने मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न सुद्धा लेक्चरच्या माध्यमातून घेऊ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.